सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नाही म्हणजे आम्ही ऑफिशियली प्राधिकरणाकडनं पत्र पाठवलं। कुंभ प्राधिकरण शेखर सिंगचा काल फोन होता, तर ते आम्ही पत्र पाठवलं प्राधिकरणाकडे। कुंभमुळे आमच्याकडं 100 जे आमच्याकडं नाशिकला घ्या म्हणून महामंडळाच्या सगळ्या लोकांना बोलू हे काही जय गाथा धन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय 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 हे भारत माता की जय। इकडे इकडे समोर समोर बघा। सर बाबा इकडे साहेब चला पुढे मित्रांनो।
महंत कवी आणि प्रतिभावंत संपूर्ण लेखक कवींची ही भूमी माझी साताऱ्याची राजधानी सातारा. या साताऱ्याच्या या बालकुमार वाचक कट्ट्याचं या ठिकाणी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. शब्द म्हणजे ज्ञान, विद्येचं महत्व जाणून शिक्षण क्षेत्रात परमोच्च कामगिरी करणारे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा हा जिल्हा. महाराष्ट्र कवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तो कवी यशवंत उर्फ यशवंत दिनकर पेंढारकर याच जिल्ह्यातील तारेगावचे सुपुत्र. गणपतवाणी विडी पिताना ओढा याचा चावा याचा नुसतीच काडी, मनायाचा आणि मनाशिचकी या जागेवर बांधीन माडी यासह अनेक अजरामर कवितांचे युगप्रवर्तक कवी पासे मर्ढेकर हे साताऱ्यातील मर्ढे गावचे. एवढंच काय तर हिमालयावर येता घाला सह्यागिरी हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला हे ठणकावून सांगणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी सातारा. या साताऱ्याच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूया. आपली भारतीय परंपरा औक्षण करून मान्यवरांचं आगमन होत आहे. इतिहासाला दिलासा देणारे भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ही भूमी, अशी ही साताऱ्याची भूमी, शूरवीर बंधुरावांची खाण अशा या साताऱ्याच्या भूमीमध्ये साजरा होत आहे हा सोहळा. जागतिक वारसा स्थान मिळालेले कास पुष्पपटार. फुलोत्सव जरी संपला असला तरी नवीन रूपाने बहरलेली ही भूमी आज कवितेच्या रसामध्ये नाहून निघणार आहे. या काव्य संमेलनासाठी उपस्थित सर्व बालकवींचे मी हार्दिक स्वागत करते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्याचबरोबर आपल्या साताऱ्याचे राजे कादंबऱ्याचा चालवणारे सहकारातील मानबिंदू आपले आदरणीय बाबा यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. यानंतर आपल्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं स्वागत बाबांच्या हस्ते होत आहे. त्यांचं स्केच त्यांना भेट देण्यात येणार आहे. सातारच्या भूमीतील हा वारसा त्यांच्याकडे अखंड राहावा यासाठी एक प्रसिद्ध कवी, मराठी लेखक, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असणारे आपले संमेलनाचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी साहेबांना करते. प्रचंड जनसंपर्क आणि अफाट व्यासन आणि लेखन असणारे आपण वक्तृत्व कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्य करण्यामुळे आपण सुप्रसिद्ध आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यानंतर आदरणीय सुनीता राजे म्हणजे आमच्या माई यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून नवकवींना प्रकाशझोतात आणणाऱ्या आमच्या लाडक्या माई सुनीता राजे माई आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून कुलकर्णी सरांसाठी ज्यांच्यामुळे आज मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके बाबा यांचा सत्कार करण्याची विनंती मी साहेबांना करते. माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे हे व्यक्तिमत्व, असामान्य नेतृत्व आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात चौफेर मुसाफिरी करणारे आपले सर्वांचे लाडके बाबा. जोरदार टाळ्या बालकांनी वाजवायच्या आहेत कारण आपल्या सोहळ्याचं उद्घाटन पहिलं झालेलं आहे. बाल वाचनातून या साहित्याची भूमी संपन्न व्हावी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या कट्ट्याच्या उद्घाटनाची जी अभिनव कल्पना सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी राबवलेली होती त्याबद्दल त्यांचं टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण तर अभिनंदन केलं पाहिजे. आज वर्गामध्ये असणारी मुलं आणि बागेमध्ये असणारी फुलं हीच केवळ आशेचा किरण आहे. आपण त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या मुलांना साहित्याशी जोडण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजे. मोबाईलच्या दुनियेमध्ये आज आपण सगळे वावरतो आहोत, पण तो प्रभाव कमी करायचा असेल तर मुलांना जिवंत अनुभव दिले पाहिजे.
चित्रामधली फुले पाहुनी गंध फुलांचा कळतो कधी, कंदिलाचे चित्र लावूनी उजेड त्यांचा पडतो कधी, नुसते बनवून किडे पुस्तकी पंडित तुम्ही बनवू नका, घंट्यामधल्या नवचिमण्यांनो मुक्त उडारे मुक्त फिरा. तर या चिमण्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम पुस्तकं करतील आणि या बालवाचक कट्ट्यातून उद्याचे अनेक प्रतिभावंत घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. स्वाक्षरी द्यावी अशी विनंती करते. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, साहित्याचा हा सोहळा तव पावलांनी धन्य झाला, साहित्याचा हा सोहळा तव पावलांनी धन्य झाला. या साहित्य नगरीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदरणीय विश्वासजी पाटील, नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज तथा आमचे सर्वांचे लाडके बाबा राजे, प्राध्यापक मिलिंद जोशी साहेब, त्याचबरोबर सुनीता सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या दालनाचं प्रथमतः उद्घाटन केलं. त्याबद्दल पंचायत समिती सातारा धन्यवाद देते. आणि पालकांच्यातली ही चेतना, त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये मान्यवर दुसऱ्या दालनामध्ये साऱ्या कोवळ्या पोरांना अक्षराचा स्पर्श व्हावा. बाबा चेहरा दिसत नाही कुठे, चेहरा दिसत नाही बाबा. सावंत साहेब बेटकिया सर, गोरे स्वामी, अडकर सर, जोशी सर, सुनील जळक सर, ही सर्व मंडळी कविकट्ट्यावर आलेली आहे. मित्रांनो, कविकट्ट्याला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि यामध्ये 450 कवी आपली कविता सादर करणार आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला सन्मानित बोलवल्याबद्दल आयोजकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर स्टेजवरती जे दिग्गज आमच्याबरोबर बसलेले आहेत त्या सर्वांना अभिवादन करून 2च शब्द बोलतो, जास्त वेळ नाही घेणार याच्यामध्ये. परंतु आजच्या दिवशी जेव्हा कविता बोलण्यासाठी ऐकण्यासाठी किती गर्दी इथे दिसते ते बघून मला फारच आनंद होत आहे. माझं स्वतःचं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमात झालेलं असल्यामुळे मराठी कविता म्हणजे अगदी बालगीत, अभंग किंवा प्रेम कविता, निसर्ग कवितापासून विडंबन काव्यापर्यंत सर्व गोष्टींचा माझा संबंध कमी वयामध्ये चालला होता. आणि अनेक दिग्गज कवी जसे कुसुमाग्रज, केशवचंद्र वगैरे या सर्वांच्या बद्दल परिचय मला लहान वयातच आला होता. त्या काळी त्यांच्या कविता आणि त्यांचे जे शब्द होते त्यांचे अर्थ हे तितके मला समजले होते की नाही असं वाटत होतं. परंतु जेव्हा पुढे जाऊन तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला, त्यानंतर जेव्हा आपण नेतृत्व विकास म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी अधिकाऱ्यांशी बोलतो त्यावेळेला विंदा करंदीकरांची एक 4 ओळी पटकन मनामध्ये आल्या. त्या म्हणजे रामायण वाचून यानंतर बोधकमता घ्यावा आपण, श्रीराम सम मिळता नायक वानर सुद्धा मार्गी लावा. ही जी काही कल्पना आहे 4 शब्दात विंदांनी जे व्यक्त करून सांगितलेलं आहे तर लिडरशिपचं 1 तासाचं लेक्चर त्याच्यासाठी सफिशियंट आहे. ही 4 ओळी. तर ही कवितेची ताकद आहे
आणि माझ्या वैयक्तिक जडणघडणीमध्ये व्यक्तिमत्वामध्ये केशवसुतांच्या तुतारी या कवितेचा फार मोठा सहभाग आहे. मी संबंध काही बोलत बसणार नाही, सगळ्यांचा वेळ त्याच्यामध्ये घेणार नाही, परंतु या कवितेमधली एक दोन गोष्टी ज्या मला नेहमी आकर्षित करतात त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तकाला हा विशाल भूदर सुंदर लेडी त्यात शोधा निज नामे त्यावर नोंदा उगीच का वाढवता मेदा विक्रम काही चला करू. ही जी काही गोष्ट आहे ती केशवसुतांचं निधन 1905 म्हणजे साधारणपणे 125 वर्षापूर्वी ही कविता त्यांनी लिहिली होती. आजच्या दिवशीही ती कविता तितकीच रिलेव्हंट आहे. आज भारताच्या दृष्टीने तसाच प्राप्तकाल हा विशाल भूदर वाटतंय की आता किती करू आणि किती नको अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. सर्व मराठी लोकांना या टाईपची स्फूर्ती देण्यासाठी प्रतिष्ठित उद्योजक आहेत. त्यांची वडील PM जोशींची माझे खूप चांगले बँकिंग क्षेत्रामुळे संबंध होते आणि ज्यावेळेस कविकट्ट्याच्या उद्घाटनाचा निरोप मी त्यांना दिला त्यावेळेस ते असं म्हणाले की मला काही कवितेतलं काही कळत नाही, कविता येत नाही. पण उद्योजकांची खासियतच असते आपल्याला काय येतं ते दुसऱ्याला दाखवायचं आणि ते कळून घेतो. त्यांच्या पत्नी इथे उपस्थित आहेत, श्यामा जोशी, त्याही स्वागत समिती सदस्य आहे आणि बालचंद्र जोशी आणि दुसरे संदीप श्याम इथं उद्योजक आहेत. या दोघांनी साहित्य संमेलन करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यामुळं या उद्योजकांच्या पाठिंब्याने हळूहळू संमेलन हे लोक पाठिंब्याचं संमेलन होत चाललेलं आहे आणि मी यांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यासारखे उद्योजक असल्यामुळे मराठीला काही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. या दोघांसाठी सगळ्या सभागृहात जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि देखील संमेलन करू शकतो म्हणून मी मनापासून यांचे आभार मानतो आणि हा कविकट्ट्याचा कार्यक्रम संपला असंच आहे. उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. विविध ठिकाणून आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रपक्षांच्या जन्मस्थळापासून ज्योती आणल्या जात आहेत. त्यामध्ये खडगोल येथून आणलेली ज्योत, त्याचप्रमाणे मालगाव येथून आणलेली ज्योत. अध्यक्ष समोर माझ्याकडे कशाची जबाबदारी हीच कशाची कापायला होते तिथे उपक्रम जे आहे जे चालू करण्यात आलेले त्यातलाच हा उपक्रम म्हणजे प्रकाशन करतात आणि आम्हाला सर्वांना विशेषतः विनोद कुलकर्णी, नामदार श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले आणि विश्वास पाटील, सर्व मिलिंद जोशी, श्रीधरराजे पवारांना सर्वांना आनंद वाटतो की आम्ही एक ध्येय ठेवलं होतं 99 पुस्तकं तरी या कट्ट्यात प्रकाशित व्हावी. पण आतापर्यंत साधारणपणे 110 पुस्तकं तर आलेली होती. परंतु मग लवटे सर असतील, कुरुंकर असतील, सिद्धार्थ निकाळजे असतील, संजय दुधाणे असतील, अशी प्रसिद्ध लोकांची सुद्धा पुस्तकं या कट्ट्यात प्रकाशित होतात आहेत. त्यामुळं नामदार शिवराजे सांगू इच्छितो की जसं तहसीलदाराच्या कालावधीमध्ये बाल मेळावा चालू झाला तसाच हा एक प्रकाशनाचा कट्टा कधीच चालू झाला तर नव्यानं संमेलन चालू झाला आणि तो कायमच राहणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे याचं नियोजन झालेलं आहे आणि सर्वांना अतिशय आनंद वाटेल. ज्यांच्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित होणार आहेत त्यांना आनंद वाटेल की आपलं पुस्तक या साहित्य संमेलनामध्ये शाहू महाराजांच्या राजधानीमध्ये झालेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. फक्त इथं पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विदा पिंगळे यांचाच वाढदिवस आहे आणि त्याचा सत्कार श्रीमंत छत्रपती शिवाजी भोसले यांच्या हस्ते होत आहे. विजय वेळ आहे पण सर्वात आनंदाची बाब म्हणजे नरहर कुरुंकर ज्यांनी महाराष्ट्रात देशाला वैचारिक दिशा देण्याचं काम केलं. त्याचे सुपुत्र या प्रकाशनासाठी त्यानंतर संदीप वागचोरे यांचं शिक्षणाचं बसायचं आहे. संदीप वागचोरे प्लीज संदीप वागचोरे येईपर्यंत ब्रेल लिपीतली
आणि साधारण आमच्या माहितीनुसार आणि आठवणीनुसार साहित्य संमेलनात ब्रेल पुस्तकं पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे. तर त्याबद्दल मी चक्ररत्न श्री धनश्री पाटील यांचं अभिनंदन करतो. आणि संग्राम निकाल लोकल टू ग्लोबल आलेले असतील तर ते संग्राम निकाल व्यासपीठावर यावं. या पुस्तकाचं प्रकाशन करायला मान्यवरांचं असतं असं मी जाहीर करतो. आणि आता फक्त एकच पुस्तक अरे मित्रांनो जरा बाजूला मीडिया जरा साईडला जरा साईडला जागा द्या थोडीशी. भाजेल त्या अंगावर पडेल. या स्वागत तुमचं. या स्वागत सरकार लागेल सांगेल. पर्यटनाचं दालन केलेलं आहे हॅलो शेकडो पिंडी आहेत डोंगरात पिंड आहे ती मोठी आहे तशी डोंगरात वेगवेगळ्या सगळीकडे ते वर मोठा रोड शंकराच्या पिंडी. हा सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेला कोयना नदीवरचा पूल आहे. आजही इंटॅक्ट आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाच्या सुनीताराजे पवार, उपाध्यक्ष पुरया स्वामी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणासह सगळे कार्यक्रम आता झालेले आहेत. पुढचे 4 दिवस सुद्धा हे संमेलन इतकं रंगेल. मागच्या 98 संमेलनापेक्षा अधिक उठावदार कामगिरी करणारं हे संमेलन ठरेल. आणि शिवेंद्रराजेंनी जो काही महामंडळाला शब्द दिलेला होता की आम्ही स्वागतात कुठेही कमी पडणार नाही, त्या पद्धतीनं महामंडळाचं सुद्धा समाधान झालेलं आहे. आणि महामंडळानं सुद्धा मान्य केलेलं आहे की हे संमेलन अतिशय दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या कुटीची इथं सौंदर्य व्यवस्था वगैरे सगळं करण्यात आलेले. प्रशासनाचं महत्त्वाचं मी आभार मानतो
की प्रशासनानं खूप सहकार्य केलेलं आहे. मी 12 संमेलनं महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये केलेली आहेत आणि प्रशासन कसं वागतं याचा सुद्धा अनुभव मी घेतलेला आहे. पण सातारा जिल्ह्याचं प्रशासन हे उत्कृष्ट आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि देशाच्या बाहेरच्या आलेल्या रसिकांचं स्वागत करतो. आज आपल्या साहित्य संमेलनाचा ध्वजारोहण करून शुभारंभ झालेला आहे. उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा हा उद्या विश्वास पाटील साहेब आपले अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. आणि आत्ताच आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींनी सांगितलं तसं आज राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं सुद्धा फार साहित्य मराठी साहित्याच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या क्षेत्रात फार मोठे नावं यांनी काम केलं अशी लोक इथं आलीत. आणि नक्कीच आमच्याकडनं सातारकर म्हणून किंवा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमच्यावर दिलेली जबाबदारी जेवढी आम्हाला सगळ्यांना ताकद लावून करता आली तेवढी आम्ही केली आहे. जरी आता विनोद म्हटला असला की सगळे मला वाटते समारोपाच्या दिवशी जे आपल्याला म्हणजे एक सदिच्छाही मिळतील तोच दिवस आपला यशस्वी दिवस असणार आहे. आजचं अजून सुरुवात तर म्हणजे उद्यापासून सुरुवात व्हायची आहे. पण आम्हाला खात्री आहे की सातारचा ठसा एक वेगळेपणाचा ठसा आम्ही नक्की या शतकपूर्व जे संमेलन आपण म्हणतो याच्यावर आम्ही उमटवू आणि नक्की सगळ्यांनी मन लावण्या साहित्य संमेलनाची तयारी केली आहे. सगळ्यांनी वेळ दिलाय आणि प्रशासन सुद्धा कलेक्टर साहेब इथे आहेत, SP साहेब आहेत, त्यांनी सुद्धा भरपूर सहकार्य जिल्हा परिषदचा विभाग असेल आपला सगळ्या जेवढ्या आपले जिल्ह्यातलं नगरपालिका आहे सगळ्यांनी जेवढं आपापलं जे काही योगदान उचलता येईल तेवढं उचलून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. पुढचे 3 दिवस असंच सहकार्य सगळ्यांनी ठेवावं आणि सर्व झालेल्या साहित्यिकांचं मी सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी पुढचे 4 दिवस अजून सुद्धा लोकांनी यावं अशी एक निमंत्रक म्हणून विनंती करतो. आता ध्वजारोहण होऊन आता या ठिकाणी प्रदर्शनाचं ज्योतींचं स्वागत झालं आणि सातारकरांचा एकूण प्रचंड उत्साह आहे. स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले हे स्वतः जातीनं पाहतायत, विनोद आहे आणि आम्हापेक्षाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी नागपूर हैदराबादपासून जी मंडळी आलेली आहेत त्यांच्या मुखावर जो उत्साह आहे तो पाहून आम्हाला अधिक काम करण्याचं बळ येते, स्फूर्ती येते. माझी खात्री आहे की साहित्य शारदेच्या या उत्सवात येत्या 4 दिवसात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील आणि साहित्य शारदेची पालखी आपल्या खांद्यावर घेतील अशी मला खात्री आहे. मी असंच आहे कोणाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती वाजता चालू आहे ग्रंथ? मधलं ग्रंथ
राजवाड्यावरूनच आहे. आता कोण बोललं त्याचा आवाज काही क्लिअर आलेला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हर हर महादेव. नमस्ते, मी रोहन राजकुमार भोसले जावली तालुक्यातून आज सातारा शहरामध्ये आलेलो आहे. आज 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होत आहे. आज पहिला दिवस आहे. आज विश्वास पाटील सरांबरोबर इतर साहित्यिकांची भेटीगाठी झाल्या आणि इतर साहित्यिकांनी या संमेलनाचा आस्वाद घेतलेला आहे. तर मी सर्व येणाऱ्या वाचकांना, साहित्यिकांना खूप खूप प्रेम देईन की अशाच रीतीने वाचक आणि साहित्यिक जर एकत्र आले तर या साहित्य संमेलनाची शोभा वाढवू शकतील आणि मी सर्वांना बेस्ट ऑफ लक देईन. खूप छान बाब आहे. हे 99 अखिल भारतीय संमेलन आपल्या साताऱ्यात भरलं. तालुका खूप सुंदर आणि निसर्गाने नटलेला आहे आणि असे कार्यक्रम झाल्यामुळे आता आपल्या जिल्ह्याची खूप शोभा वाढते आणि खूप सातारकर उत्सुक आहेत. खूप गर्दी आहे इथे आणि असे कार्यक्रम अजून व्हावेत.